शितले त्यातले 5 मिनिट काढून दे ग. तोडू का? अगं गाठ तोड की. राहू दे आण इकडं मीच करते. म्हणून म्हणते नीट लक्ष दे. तुला पण पुढे जाऊन पूजा करायची आहे. मी कशाला पूजा करू? कशाला म्हणजे? अगं आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही पूजा करायची असते. आणि 7 जन्म याच नवऱ्याची साथ मिळावी म्हणून वडाला फेऱ्या मारतात. त्यामुळं सगळं नीट बघून ठेव. पुढल्या वर्षी तुला पण पूजा करावी लागणार आहे. पुढल्या वर्षी? होय. नाही पास झाली तर पुढल्या वर्षी लग्न असं ठरलंय की आपलं. अक्का शीतल पास होणार आम्हाला गॅरंटी. काय होत आहे? होणारच आहे. मला बी गॅरंटी आहे. कसली? मी पास होईल याची? नाही, पुढल्या वर्षी तू वडाला फेर मारणार याची. हे आहे शपथ खरं सांग, तू नक्की माझीच आहेस ना? गप बसती का आता? नाहीतर काय, बघावं तेव्हा ओरडत असती म्हणून विचारलं. पोरकटपणा बाद झाला. नीट लक्ष दे आता. हे बघ शितले, हे असे 5 मणी ओवायचे आणि अशी गाठ मारायची. काय रे अजिंक्य, तू इकडे कसा काय? काय नाही, ते आजीला सोडाय आलोय. हा पोरा वाण ठेव तेवढं तिथं. ए पोरी, अगं इकडे ये की, जरा एवढा दोरा बांधून दे. आता एक काम कर की, आता धागा बी बांधतीयास माझ्या संग एक फेऱ्या मार की. काय? अहो तुमच्या संगत फेरे मारले तर तुमच्या नवऱ्यासाठी मी फेरे मारल्यागत होईल. मग मार की. मार की काय? पुढच्या जन्मी तुमचा नवरा मला मिळाला तर? मला काही याड लागलं वे फेर मारायला. निस्ता अडकून देते. बर दे. जमे हा ते शीतल नाजा काय बोलते तर अहो काय नाही भांडत असतील. कधी पण बघा ती दोघं भांडतच असतात. मग अशी शीतल भाभी पडली तेव्हा आजा गाणं म्हणत होता ना, म्हणून शीतल आजाला कावत असेल. पोरा जरा दोरा पकड. मी वय मग कोण? आणि माझ्या संगत फेऱ्या बी मार. आजे तू थांब इथंच, मी मारतो फेरे.
बघितलंच का शीतल, असं धागा बांधायचा आणि मग या बाजूनं गोल फिरत फेर मारायचं. मी नसती फेऱ्या मारत. माझ्या लग्नानंतर माझ्या ऐवजी माझा नवराच फेऱ्या मारत. ग बस, उग नाकानं वांगी सोल नगस म्हण माझा नवराच फेर मारल. अगं एवढ्या बडाया बऱ्या नाहीत. आणि असं म्हणणाऱ्या पोरीस पुढे जाऊन हे समज करतात बघ, मला माहितीये. बघशील तू, माझा नवराच वडाला फेर मारत. लेकिन आजा का फेऱ्या मारतोय? भैया तुम्ही जायला पाहिजे होतं. तुम्ही गेला असता ना, तुम्ही फेर मारला असतं. अगं ह्याची आयडिया ऐकली म्हणून तो आज त्या म्हाताऱ्याला घेऊन तिकडे गेलाय. म्हणून माझा चान्स मिस झाला रे. आव भैया पण आपण बिन काय नाही. चांगला तो आजा घरी चालला होता, तू म्हणला थांब. तुझी आयडिया ऐकली नसती तर आता मी तिथं असतो शीतल बरोबर. यू फुल चम्या. आजी झाले फेरे मारून. चला मग ताट घेते. बरं झालं बाबा, माझं एवढं काम केलंस. म्हातारीचा आशीर्वाद आहे तुला. मनासारखी पोरगी मिळेल तुला. आजी पोरगी नको, आर्मीत भरती होते म्हणा. होशील आर्मीत भरती होशील. आजी, यो काय होत नसतो भरती. आर्मीत तर मी भरती होणार. कवा? या जन्मी का पुढच्या? याच जन्मी होणार. आणि पुढच्या प्रत्येक जन्मात मी इंडियन आर्मीतच जाणार. बघू की. बघच. आणि आर्मीत भरती झाल्यावर किती पोरींची लाईन लागते ना माग, ते बी बघ. चला आजी. पोरींची लाईन लागेल म्हणे. याच्या माग जी पोरगी लागल ना, ती डोक्यानं येडीच असेल.